मना सज्जना तू न डायटिंग करावे, जे जे आवडे ते सारेच खावे, जो पथ्य करतो तोही लट होतो, नको रे मन ऐकू तू दिव्यंकराचे, नको रे मन ऐकू तू दीक्षितांचे, खावेसी वाटे ते सदा खात राहावे, मनस्वक्त खाऊन ढेकर द्यावा. तुम्हालाही असं वाटतं ना की कोणताही डाएट न फॉलो करता मनसोक्त खाऊन देखील वजन कमी व्हावं? होय, हे देखील शक्य आहे की मनसोक्त खाऊन देखील तुमचं वजन आहे ते आटोक्यात आणेल. मी देखील वजन आटोक्यात आणण्यासाठी फारसं डाएट करत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवते, ती म्हणजे कॅलरीज काउंट. आता हे कॅलरीज काउंट काय असतं, तर जितक्या कॅलरीज आपण घेतो, म्हणजे जसं कॅलरीज कुठून येतात, तर प्रत्येक गोष्टीमध्ये कॅलरीज असतात. जर तुम्ही चहा पित असाल तर चहामध्ये कॅलरीज असतात, चपातीमध्ये, भातामध्ये, भाजीमध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये कॅलरीज असतात. या कॅलरीजचं काउंटिंग आपल्याला जमलं पाहिजे आणि जर हे जमलं तर तुमचं वजन आहे ते कधीच वाढणार नाही आणि ते जर वाढलेलं असेल तर ते आटोक्यात येईल. जितक्या दिवसभरामध्ये आपण कॅलरीज घेतो तितक्याच कॅलरीज खर्च होणं देखील जास्त गरजेचं आहे. जर या कॅलरीज खर्च झाल्या नाहीत तर आपलं शरीर काय करतं, ह्या बाहेर फेकून देत नाही, तर फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवल्या जातात आणि ज्या शरीराची जास्त हालचाल होत नाही त्या भागामध्ये पहिल्यांदा साठवलं जाते, ते म्हणजे आपलं पोट. आणि पोटावरती ही चरबी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते आणि एकदा जर आपलं पोट वाढायला सुरुवात झाली आणि ही चरबी जर एक्स्ट्रा वाढत गेली तर अनेक आजार देखील आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतात आणि हळूहळू वजन जर जास्तच वाढलं तर आपले पाय दुखायला लागतात. जे शरीरातलं कॅल्शियम आहे ते घटायला सुरुवात होते, कारण आपण वजन कंट्रोल करण्यासाठी पहिलं काम करतो ते म्हणजे डाएट कंट्रोल करतो, म्हणजे कमी खाण्याचा प्रयत्न करतो. तर कमी खाऊन नाही तर शरीराला जितकं गरजेचं आहे ते खाऊन तुम्ही तुमचं वजन कमी करा आणि त्याच्यासाठी व्यायाम देखील करणं तितकं जास्त गरजेचं आहे. व्यायाम नाही केला तर शरीराची तितकी हालचाल झाली पाहिजे जितकं तुम्ही दिवसभरामध्ये कॅलरीज घेताय. मग सगळ्यात बेस्ट आहे की जर वजन कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही कॅलरीज कमी खा. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी खा, पण ज्या गोष्टींमध्ये जास्त कॅलरीज आहेत त्या गोष्टी पहिल्यांदा बंद करा. काही काही लोकांनी तर फक्त साखर बंद करून आपलं वजन कमी केलेलं आहे. ज्या लोकांना जास्त साखर खाण्याची सवय आहे किंवा चहा पिण्याची सवय आहे त्यांनी फक्त चहा बंद करायचा. 1 ते 2 महिने तुम्ही चहा बंद करा, तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला स्वतःलाच दिसायला सुरुवात होईल. फक्त ज्या गोष्टींमध्ये जास्त कॅलरीज आहेत त्या गोष्टी अवॉइड करा, खाऊ नका. बस तुमचं वजन आहे ते ऑटोमॅटिकली कमी व्हायला सुरुवात होईल. आणि थोडासा एक्सरसाइज करा, म्हणजे जसं चालणं आहे किंवा जम्पिंग जॅक्स, ज्या गोष्टी तुम्हाला अगदी सहज शक्य होतात आणि तुमच्या शरीराला कोणताही त्रास न होता अगदी सहज तुम्ही जो व्यायाम करू शकाल तो व्यायाम करा. मी माझ्या चॅनेलवरती असे व्हिडिओ टाकत असते की अगदी साधे आणि सोपे तुम्ही एक्सरसाइज कसे करून तुमचं वजन आहे ते आटोक्यात आणू शकता. तसेच साधे आणि सोपे एक्सरसाइज करायचे आहेत जेणेकरून ज्या एक्स्ट्राच्या कॅलरीज आहेत त्या बर्न होतील आणि आपलं वजन आहे ते दिवसेंदिवस आहे ते कमी व्हायला सुरुवात होईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कॅलरीज कमी खायच्या आणि संध्याकाळचं जेवण जर 8, 9, 10ला जर खात असाल तर ते 7च्या अगोदर खाण्याचा प्रयत्न करा. मी देखील 7च्या अगोदर जेवते, त्याच्यामुळं देखील बराचसाच फरक तुमच्या शरीरावरती पडतो.